मिरजत पोलिसांनी 1400 किलो गोमांस आणि मोठ्या गायी, 32 वासरे यापैकी 24 गोवंश आणि 8 म्हैसी आणि 4 चाकी टेम्पो असा 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी मिरजेतील मोमीन गल्ली बोकुड चौक या ठिकाणी छापा मारून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अजीज बेपारी, सलमान हरून बेपारी, लाल्या, सूरज कबीर सय्यद या 4 जणांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरजेतील बोकड चौक येथे असलेल्या मोमीन गल्ली येथे गोवंश जनावरांची कत्तल आणि गोमांस घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता छापा आणि शोध मोहिमेत लहान मोठी गोवंश आणि म्हैसवर्गीय जनावरे कत्तल करण्यासाठी आणलेली दिसली. पोलिसांनी छापा टाकून 37 जनावरांची सुटका केली आणि एकूण 1400 किलो मांस आणि पिकअप महिंद्रा गाडी असा एकूण 5,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 30,000 रुपये किमतीचे 1400 किलो वजनाचे गोमांस, 50,000 रुपये किमतीच्या 5 मोठ्या गायी, 1,30,000 रुपये किमतीचे एकूण 32 वासरे, त्यापैकी 24 गोवंशीय आणि 8 म्हैसवर्गीय तसेच 3 लाख रुपये किमतीची MH10 DT 4737 क्रमांकाची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी यांचा समावेश आहे. ओके सर. मी प्रनिल गिरडा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा आज आम्ही नोंद केलेला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 216/2026, ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी अधिनियम 1976चे कलम 5(1), 2, 5(ब), 5(क), 9 तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम चे कलम 11 यानुसार आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये मिरज शहरचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगुले साहेब आणि त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली होती की मिरजमधील मोमीन गल्ली बोकड चौक या ठिकाणी काही जनावरं हे कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने तिथे बांधून ठेवलेली आहेत. त्यामध्ये तात्काळ खातरजमा करून कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणाहून साधारण 1400 किलोग्राम गोमांस, त्यासोबतच 5 मोठ्या गायी आणि 32 वासरं मिळालेली आहेत. एकूण मुद्देमाल गाडीसहित हा जो आहे तो 5,10,000 एवढी रक्कम त्याची होते. सदर घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे.